नमस्कार, मी आहे लक्ष्मी आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र तक टीव्ही न्यूज। आजचा आमचा विशेष कार्यक्रम बदलत्या राजकीय परिस्थितीवर आणि नेत्यांवर कमी होत चाललेल्या जनविश्वासावर आधारित आहे। देशाचे राजकारण आज अशा टप्प्यावर उभा आहे जिथे स्थैर्याऐवजी अस्थिरता अधिक ठळकपणे दिसते। एक काळ असा होता की निवडणुकीआधी स्पष्ट होत असे कोणता पक्ष कोणासोबत सत्तेत येणार आहे। मात्र आज निवडणुकीपूर्वी ही चित्र धूळसं असतं आणि निवडणुकीनंतर समीकरण आणखी गुंतागुंतीची होत जातात। आज अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं की निवडणुकीपूर्वी आघाडी होत नाही आणि निवडणुकीनंतर विचारधारांपेक्षा सत्तेचं गणित अधिक प्रभावी ठरतं। ही परिस्थिती केवळ एका राज्यापुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातही ती स्पष्टपणे जाणवते। हे बदललेले राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी आपण पाहूया अलीकडे झालेल्या नगरनिकाय निवडणुकांचे निकाल। अकोला अकोट नगर परिषद इथे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही। सत्तेसाठी भाजपा आणि AIMIM एकत्र आले। अकोट नगर विकास मंच स्थापन झाला। काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश होता। मात्र AIMIMच्या पाठिंब्याने भाजप नेत्याच्या मुलांची नियुक्ती झाल्यानंतर वैचारिक राजकारणावर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले। अंबरनाथ नगर परिषद इथे सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेना शिंदे गट सत्तेबाहेर राहिला। भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन अंबरनाथ विकास आघाडी सत्तेत आली। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आज केवळ सर्वाधिक जागा मिळवणं सत्तेची हमी राहिलेली नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथेही आघाडीचं नवं राजकारण पाहायला मिळालं। शिंदे गटानं मनसेचा पाठिंबा घेत सत्तेचा दावा मजबूत केला। आपल्या पारंपरिक सहकार्याला बाजूला ठेवून मनसेला दिलेले प्राधान्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। मुंबई महानगरपालिका जवळपास 30 वर्षाचं ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे। महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी महापौर पदासाठी अजूनही हालचाली सुरू आहेत। फक्त मुंबईच नव्हे तर पुणे, नागपूर सारख्या शहरातही महायुतीच्या कामगिरीने विरोधकांना मोठा धक्का दिला आहे। आता प्रश्न असा आहे, जनतेचा कौल महत्त्वाचा आहे की राजकीय जोडतोड? विचारधारा निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिली आहे का? आणि सत्तेसाठी कोणतीही तडजोड स्वीकारली जात आहे का? या सगळ्याचा परिणाम प्रशासनावर, विकासावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या विश्वासावर होत आहे। शेवटी प्रश्न हाच, महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण स्थिरता आणि जनहिताकडे परत येईल का? की जोडतोडीचं राजकारणच आपली लोकशाही ओळख बनणार आहे? मी आहे लक्ष्मी। अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र तक टीव्ही न्यूज। धन्यवाद।